मंदिर में एक प्रेम पुजारी आया है। नित्यानंद तुम्हारे। नमस्कार, जय गुरुदेव. श्री गुरु भक्तीचे अनुभव यामध्ये आज हे 6वे पुष्प. माझे पप्पा श्री मोहन पांडुरंग चांदवले गेल्या 40 ते 45 वर्षापासून साधना करीत आहेत. त्यांना आलेले गुरुभक्तीचे अनुभव आपण ऐकत आहात आणि ते मी त्यांच्या वतीने आपणापुढे सादर करीत आहे. श्री गुरुभक्तीमुळे विविध साधकांना विविध अनुभूती येत असतात. त्याची माहिती इतरांना व्हावी आणि आपण सर्वांनी गुरुभक्ती करावी हाच यामागचा उद्देश. जरूर ऐका, इतरांना सांगा, आपले अनुभव असल्यास आम्हाला कळवा, आपल्या प्रतिक्रिया शब्दात व्यक्त करा. जय गुरुदेव. हळूहळू ध्यान, कुंडलिनी शक्ती व इतर विषयांची पुस्तके वाढू लागली. त्यांचे वाचन वाढू लागले आणि विविध अनुभव हळूहळू येऊ लागले. ऑफिसमध्ये एकदा मित्राने अचानकपणे विचारले, कोणता सेंट वापरता? मी म्हणालो, मी कोणताही सेंट वापरत नाही, परंतु सुगंध मात्र येत होता. मी उत्तर देऊ शकलो नाही. ध्यानधारणा वेळच्या वेळी होऊन त्यामध्ये वाढ होऊ लागली. एक ओढ निर्माण होऊ लागली. 24/2/84 ते 29/2/84 या दरम्यान शिवरात्र असल्यामुळे आश्रमात मुक्काम केला. या दरम्यान सत्संग जास्त वेळ मिळाला. माझ्याकडून दिलेल्या रचनेमधील बाळ या शब्दावर थोडेफार ऐकून घ्यावे लागले आणि प्रवचनात सुद्धा या शब्दावर थोडीफार टिप्पणी झाल्यामुळे मन घाबरले. परंतु 29/2/84 रोजी सद्गुरूंकडून रुद्राक्ष माळ भेट मिळाली आणि जणू अध्यात्मामध्ये मला एटीकेटी मिळाली असेच वाटले. आणि इतर साधकसुद्धा म्हणाले की एक पाऊल पुढे गेलात, अभिनंदन. विविध घटना, विषयातील व्यक्ती आपोआप भेटतात, आपले अनुभव, ध्यानधारणा करतात, इकडे येऊन अनुभव घेतात आणि जातात. समाधान मिळाले असेही सांगतात. काही जण तसे पत्राने कळवतात आणि गुरुकृपेने त्यांच्या पत्रांची सुद्धा उत्तरे माझ्याकडून दिली जातात. अशाच एक भगिनी एकदा घरी आल्या. आश्रमात येऊन माझ्या गळ्यातील रुद्राक्षाची माळ मस्तकी लावली आणि ध्यान केले. अतिशय समाधान वाटते. घरचे वातावरण, आश्रमातील वातावरण आनंदाचे आहे असे त्यांनी सांगून समाधान व्यक्त केले. एकंदरीत अशा विविध व्यक्तींना हाच अनुभव येतो, ती सुद्धा गुरुकृपाच म्हणावी लागेल. 13/11/1984 रोजी सहकुटुंब शिवथरगड पाहण्यासाठी गेलो. अतिशय उत्तम निसर्गरम्य वातावरण. श्री समर्थ रामदास स्वामी ज्या जागेवर बसायचे त्या जागेवर पहाटे उठून ध्यान केले. प्रसन्न वाटले. 26/2/1985 सहजच ताईंच्या फोटोकडे सतत बघत राहावे असे वाटे. त्यांच्या डोळ्यांमध्ये एक वेगळाच भाव दिसू लागला. त्यांचे फोटोमध्ये ओठ हलत आहे असे वाटू लागले. त्या काहीतरी सांगत आहेत असे वाटायचे. परंतु हळूहळू चेहरा धूसर होऊन जात होता असा अनुभव येत होता. काही दिवसातच म्हणजे 1 मार्च 1985 रोजी ताईंचे महानिर्वाण झाले. मन अगदी हेलावून गेले. परंतु दुसरे दिवशी पासून म्हणजेच 2/3/1985 पासून पुन्हा पूर्ववत ध्यान लागू लागले. फोटोतील धूसर झालेला चेहरा पुन्हा स्पष्ट होऊ लागला. 9/3/1985 रोजी स्वामींचा अस्थिकलश कार्यक्रम नाशिकला पार पडला. मी आणि माझा मुलगा मंगेश नाशिकला आणि अंधेरीला 3 दिवस मुक्कामी होतो. जय गुरुदेव. आता पुढील गुरुवारी.